गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपले स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। महामार्ग पूर्ण करा, मगच टोल वसूल करा, जन आक्रोश आंदोलनाचा यलगार। अखेर खारपाडा टोल नाका केला बंद। खारपाडा येथे सुरू असलेल्या टोल विरुद्ध जन आक्रोश आंदोलनाने आज आक्रमक भूमिका घेत थेट टोल नाक्यावरील वसुली बंद पाडली। 25 मे पासून उपोषण व विविध आंदोलनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या लढ्याने आज तीव्र स्वरूप धारण केले। प्रथम महामार्ग पूर्ण करा, मगच टोल वसूल करा ही एकच मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली। आंदोलनकर्त्यांच्या मते मुंबई गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी अद्याप सर्व्हिस रोड पूर्ण झालेले नाहीत। टोल नाक्यावर शौचालय, रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत सोयींचा अभाव असून नागरिकांच्या सुरक्षतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। अशा अनेक त्रुटी कायम असताना टोल वसुली सुरू ठेवणे म्हणजे जनतेची सरळ लूट असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। आज संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी खारपाडा टोल नाक्यावर जाऊन टोल वसुली बंद पाडली। प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांनी सरकार आणि संबंधित यंत्रणांवर तीव्र शब्दात टीका करत अपूर्ण महामार्ग टोल आकारणी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला। खारपाडा टोल नाक्यावर झालेल्या या आंदोलनामुळे मुंबई गोवा महामार्गावरील टोल प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, पाहिलं तर गेली 6 दिवस इथं आंदोलन सुरू आहे। आंदोलनाची तीव्रता वाढत आहे, परंतु इथल्या राजकीय लोकांना काही पडलेलं नाही, कारण इथला कोकणाचा राजकीय लोकप्रतिनिधी आहेत ते संपूर्ण झोपीत अवस्थेत आहेत। आज जर विचार केला तर तुम्ही प्रसार माध्यमावर पाहत असेल, गेली 6 दिवस बघितलं तर ह्या रायगडचे जे लोकप्रतिनिधी आहेत तर माझ्या मुलीला कशी उमेदवारी मिळेल, माझ्या मुलाला कशी उमेदवारी मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु गेली 6 दिवस इथं उपोषणाला बसले, त्यांच्याकडे काय केलं नाही। आणि स्वतःला जर कोकणच्या भाग्ययुताचे समजत असेल तर यापेक्षा कोकणवासी यांचा दुर्दैव नाही। तर गेली 6 दिवस जे इथंशी तीव्र आंदोलन करत आहेत त्यांच्याशी आपण आता पुढचा रूपरेषा कशी असेल याविषयी बोलणार आहोत। मागील 7 दिवसापासून जनाक्रोश समितीचं या ठिकाणी खारपाडा टोल नाका येथे आंदोलन चालू आहे। आपण पहिले 4 दिवस ठिय्या आंदोलन होता, 3 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आणि आज आपण समस्त कोकणकरांना या ठिकाणी तीव्र आंदोलनाची हाक दिलेली होती आणि सर्व कोकणकर या शब्दाला मान ठेवून इथे उपस्थित राहिलेत। आपण जर पाहिलात तर हा खारपाडा टोल नाका अद्यापही 84 किमी म्हणजे NHI पासून आतापर्यंत आपल्याला सांगतात की हा टोल नाका आम्ही 42 किमीसाठी आकारलेला आहे। यांच्या अखत्यारीत येणारा 84 किलोमीटरचा टप्पा अद्यापही पूर्ण नसताना ही टोलमाफी आम्हा कोकणकरांना अजिबात मान्य नाही। जर का आपण 471 किमीचा विचार केला तर 10 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग मधला रस्ता पूर्ण झाला, परंतु अद्यापही त्या ठिकाणी कोणताही टोल आकारलेला नाही। दुसरा आपण जर विचार केला तर मानगावच्या पुढचा जो 4था टप्पा आहे वडपालेपासून सुरू होतं त्या ठिकाणी सुद्धा कोणत्याही प्रकारचा म्हणजे 5 वर्षापूर्वी काम पूर्ण झालेत, अद्यापही टोल वसुली सुरू केली नाही। मग खारपाडा सर्वात जास्त जर का कोणता टप्पा रखडला असेल तर हे 2 टप्पे पळसपे ते कासव आणि कासव ते इंदापूर। आणि अशा परिस्थितीत खारपाड्यामधील टोल सर्वात पहिला चालू करणं ही कोकणातील नेत्यांना कुठेतरी थोडीफार वाटायला पाहिजे होती। आजपर्यंत या 7 दिवसात कोकणातील एकही आमदार किंवा खासदार या ठिकाणी येऊन जाहीर पाठिंबा दर्शवला नाही की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि हा टोल नाका आम्हाला मान्य नाही। हीच या कोकणकरांची जर का त्याच सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे साहेबांनी पुढे येऊन टोल नाका बंद केला, मग कोकणातील खासदार साधे फोन उचलायला तयार नाहीत, ही आमची समस्त कोकणकरांची शोकांतिका आहे। आम्ही समस्त कोकणकरांना आज इथं तीव्र आंदोलनासाठी बोलवलेले आहेत। अधिकारी सुद्धा इथं चर्चेला आलेले आहेत, परंतु चर्चा करण्यापूर्वी कोणीतरी उत्तर देईल किंवा वर हायर अथॉरिटीपर्यंत हा विषय पोहोचवेल अशाच व्यक्तींसोबत आम्ही चर्चा करायचं त्यांना कळवलेलं आहे। त्यानंतरच ती पुढे चर्चा होईल। पुढचं आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहात त्या कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार आहात? आपण आतापर्यंत मागील 3.5 वर्षात दोन्ही बाजूने लढतोय, कायदेशीर बाब सुद्धा लढतोय, रस्त्यावरती उतरून सुद्धा लढतोय आणि याच्यासाठी सुद्धा जर का आम्हाला चांगला उत्तर न मिळाल्यास आम्ही न्यायालयाचे सुद्धा दार ठोठावू आणि रस्त्यावरती सुद्धा उतरू। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।